करण गायकर यांच्या वतीने मातृपितृ स्मरणानिमित्ताने श्रीमद भागवत कथेचं आयोजन। छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचे पिताश्री कैलासवासी पंढरीनाथ त्र्यंबक गायकर यांचे चतुर्थ पुण्यस्मरण व मातोश्री कैलासवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांचे तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने शिवाजीनगर येथील तुळजाई निवास समोर भव्य संगीतमय श्रीमद कथेचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या आईवडिलांविषयी प्रेम आदराची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने भव्य संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने 25 ते 31 मार्च दरम्यान या कथेचे आयोजन दररोज रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत आयोजित केले होते। या कथेला मार्गदर्शक म्हणून हरिभक्त परायण सोपान महाराज रावळगावकर उपस्थित होते। हरिभक्त परायण मुक्ताबाई सोनवणे मोहाडीकर यांनी श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले। या कथेप्रसंगी शंकर धोंडे वारीगावकर यांनी ऑक्टोपॅड वादक तर तबला वादक म्हणून आनंद महाराज, लोहिवा सिंध वादक म्हणून आकाश महाजन यांनी साथ दिली आहे। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी महापौर दशरथ पाटील, प्रेम पाटील, नानाजी लोंढे, विलास पांगारकर, शिवजन्मोत्सव अध्यक्ष जीवन रायते, माजी अध्यक्ष सचिन गांगुर्डे, मुन्ना तुपे, दीपक वागचौरे, यशवंत पवार, महेंद्र शिंदे, बजरंग शिंदे, दादा आरोटे, प्रमोद जाधव, कल्पना पाटोळे, सार्थक नागरे, रवी पालवे आदी मान्यवर उपस्थित होते। गायकर कुटुंबियाच्या वतीने माझे वडील कैलासवासी पंढरीनाथ गायकर यांचं चतुर्थ पुण्यस्मरण तसेच आमच्या मातोश्री कैलासवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण कथाकार मुक्ताताई सोनवणे मोहाडीकर यांची श्रीमद भागवत कथा गेल्या 7 दिवसापासून छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। अत्यंत चांगल्या पद्धतीने ताईंनी भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावर सुंदर अशी माहिती सर्व परिसरातील भाविक भक्तांना दिली। या कार्यक्रमासाठी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने 7 दिवस उपस्थित राहिले। त्यांची मी गायकर कुटुंबियाच्या वतीने ऋणदेश व्यक्त करतो। आपण असंच आमच्या पाठीशी आमच्या सुखदुःखात उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हरी। या भव्य कथेप्रसंगी समाधान गायकर, करण गायकर, सविता गायकर, केरू गायकर, विमल गायकर, सुशीलाबाई गायकर, कैलास गायकर, अविनाश गायकर, छाया पांगारकर, शोभा बोडके, निशा सोनवणे, उषा गायकर, सारिका गायकर, प्रियंका गायकर आदी गायकर कुटुंब तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जय श्रीराधे, जय जय ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योगियांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली श्री ज्ञानोबर, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदिगुण संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व श्रोते मंडळींच्या उपस्थितीमध्ये मातृपितृ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैकुंठवासी पंढरीनाथ त्र्यंबक गायकर व आदरणीय वैकुंठवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। ज्ञात अज्ञात मला ज्यांचं नावही माहिती नाही, पण आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित झालेला आहात। सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे। इकडे महिला मंडळ आपल्याही चरणारविंदी नतमस्तक होती आहे। आणि आज कार्यक्रमाच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग आमच्या माझ्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या आमच्या वैष्णव सखी श्री हरिभक्ती परायण रजनीताई जाधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत। पहिल्यांदाच सांगितलं, आम्ही दोघी सुद्धा एकाच गावच्या आहोत आणि आम्ही एका गावच्या कीर्तनकार आहोत। ताई सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे। मागील वर्षी आपण त्यांच्याही मुखारविंदातून श्रीमद भागवत कथेचं गोड असं चिंतन आपण ऐकलेलं आहे, म्हणून ताई आज या ठिकाणी उपस्थित आहे। ताईंचं एकदा सगळ्यांनी मोठा नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।